कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. याच्यावर सही कर. काय आहे हे? वाच वाच. राजीनामा? मी राजीनामा द्यायचा आहे? त्याच्यावर आत्ताच्या आत्ता सही कर, नाहीतर 1.5 कोटी आणून दे मला आत्ताच्या आत्ता. काय? दीड कोटी? दादा मस्करी करताय का माझी? अरे मस्करी मी नाही, तू करायला आहेस. काम काय फक्त पगार घ्यायला कर तुझे? जबाबदारी कोण घेणार? ती मशीन काल बंद पडली होती, माहिती होती ना तुला? हो माहिती होतं. हा माहिती होतं तर मग ते बंद करून ठेवायचं, नाही तू कोणाला तरी सांगायचं. तो कामगार आला सकाळी, त्यानं चालू केलं, ते सगळं बोंबल, सगळं लॉक झालंय ते मशीन आता. दादा पण मी सांगितलं. अरे सांगायचा विषय सोड, तू स्वतःहून सील करून ठेवायची ना ती मशीन, लॉक करायची, त्याच्यावर बोर्ड लिहून ठेवायचा मशीन बंद आहे म्हणून. काय बारक्या बारक्या गोष्टी आता मी तुला सांगायच्या. मग पगार कुठल्या गोष्टीचा घेतोस तू? सही कर, चल सही कर. दादा तुम्ही एकदा मॅडमशी बोलून घ्या, कारण मला नोकरीवरती त्यांनी ठेवलंय. त्यांनी जरी तुला ठेवलं असलं कामावर तरी इथला सगळा कारभार मी बघतोय. नाही दादा, तरीही तुम्ही त्यांच्याशी एकदा फोनवरती बोलून घ्या, त्यांना सांगा तुम्ही मला नोकरीवर काढून टाकताय. मला खात्री आहे त्या मला नोकरीवर नाही काढून टाकणार, आणि जर त्या म्हटल्या तर मी साईन करायला तयार आहे. असं आईसाहेबांनी फोन करू. तुझ्या माहितीसाठी सांगतो, मागं इथं एकानं 5 लाखाचा घोळ केला होता, नुकसान केलं होतं. डायरेक्ट नोकरीवरून काढून टाकलं होतं आईसाहेबांनी त्याला. तू 1.5 कोटीचं नुकसान केलेस. तुला तर नुसतं नोकरीवरनं नाही काढणार, बेड्या घालतील, जेलमध्ये घालतील आईसाहेब, एवढं लक्षात ठेव. आयुष्याचं नुकसान होईल म्हणून. आणि आईसाहेबांचा शब्द म्हणजे शब्द असतोय, नियम म्हणजे नियम, आणि तो सगळ्यांनी सारखा असतो, एवढं लक्षात घे. फक्त तू मास्तरीनबाईंचा होणारा मेवनायच म्हणताना मी तुझ्यासाठी एवढं करायला लागलो. शाना असशील तर आईसाहेबांच्या कानावर ही गोष्ट घालू नकोस, मी पण घालणार नाही. तुझं आणि मास्तरीनबाईंचं जर काही नातं नसतं ना, मी स्वतः तुला जेलमध्ये घातलं असतं. तुझं नशीब फक्त राजीनाम्यावर भागतंय. आता तू ठरव, सही करणार आहेस का अजून पण थोरल्या सरकारसनी फोन करायचा हट्ट धरून बसणार आहेस? चांगला निर्णय घेतलास. फक्त मास्तरीनबाईंमुळे तू वाचलायस एवढं ध्यानात ठेव. निघेल जा. मोरे ठेव. पण सरकार ते 1.5 कोटीचं थोरल्या सरकारापासून लपून राहणार आहे का? तो विचार करावं मी. आईसाहेबांनी तर सांगायला पाहिजे. सुचल काहीतरी, बघू सांगतो मी. सरकार आता नवीन इंजिनियर शोधायला लागेल, बघायलाच लागेल. मग काम थांबून चालणार नाही. शोधा नवीन माणूस कोणतरी, नियोजन लावा. काय ते मोरे आवरा. होय सरकार. फॅक्टरीत काय झालं? हो आईसाहेब, त्या निखिलला कामावरून काढून टाकलं मी. असं? पण काय झालं? काय काय केलं काय त्यानं? बघा मला माहित आहे ते तुम्ही त्याला कामावर ठेवलं होतं. अहो आम्ही तुम्हाला ते विचारलंय का? त्यानं काय केलं? त्याला कामावरनं का काढलं तेवढं सांगा की. हो काय नाही आईसाहेब, त्याच्या निष्काळजीपणामुळे एक मशीन बिघडली. आणि त्याचं म्हणजे वागणं कसं आहे माहिती आहे का? आता आपण तिथं मालक असून मालकावनी वागत नाही, पण ह्यो म्हणजे कुठं टिक्कोजीराव असल्यावानी जागीरदाराच्या अवलाद, चहापेक्षा किटली गरम. असं? पण झालं काय मशीनचं? हा कितीचं नुकसान झालं? काय नुकसान म्हणजे आता काय बदलायलाच लागणार आहे मशीन, नवीनच घ्यायला पाहिजे. हा काय सांगताय? पण म्हणजे कितीचा फटका बसला? जाऊ दे, सोडा तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. सोडा, मी बघतो काय करायचं. सोडा, मी येऊ काय? आधिपती थांबा, आम्हाला कळलं पाहिजे. सांगा आम्हाला कितीचं नुकसान झालं. आणि जाऊ दे, सोडा तुम्ही. आता ते विषय लई मनाला लावून घेऊ नका आईसाहेब. आणि तो विषय आता आपण लांबवावी नको. जाऊ दे, मी काढून टाकले त्याला नोकरीवर. आओ पण तुम्ही आकडा तर सांगा. कशाला एवढे आडेवडे घ्यायला? हा सांगा की. आकडा म्हणजे आता विषय कसा आहे, नाही म्हणलं तरी 1.5 कोटी. अहो पण त्या मशीनचं काय ते इन्शुरन्स वगैरे काहीतरी असेल ना? नाही इन्शुरन्स आहे की, मग पण ते आपल्या निष्काळजीपणामुळे खराब झालेल्या मशीनचा इन्शुरन्स कसा मिळेल? त्याची तुम्ही काळजी करू नका.
कशी कुठं चक्र फिरवायची ते आम्हाला बरोबर माहिती आहे. बाकी तुमची त्याच्याबद्दल काही तक्रार असेल, तो काही चुकत असेल तर सांगा, आपण कानपिचक्या देऊच की त्याला. काय काय तशी काही एक चूक करतोय तो. तर कामावर येत नाही टायमाला, कोणासंग नीट बोलत नाही, सगळ्यांच्या तक्रार आहेत त्याच्याविषयी. मग झापा की त्याला. सगळा कारभार तुम्हीच बघताय ना व. काय आता झापलं नसलोय मी, त्याच्यावर काय परिणामच तुम्हाला राग आला काय साहेब? मी त्याला तुमच्या परस्पर काढून टाकलं. हो नाही नाही, आम्हाला कशाला राग येईल, अजिबात राग नाही आला. मला चांगलं आहे की आता सगळे निर्णय तुम्ही स्वतःच्या स्वतः घ्यायला लागला. चांगलं. तसं नाही, स्वतःच्या स्वतः निर्णय असं नाही. मी तुमच्या पावलावर पाऊल टाकायचा प्रयत्न करावलो बघा. मी काय विचार केला, तुम्ही जो पायंठा घालून दिलाय तो मोडला नाही पाहिजे, ते तसंच रुटीन राहिलं पाहिजे. मागं नाही काय त्या दायगुडीनं आता किती 5-1 लाखाची नुकसानी केली, तुम्ही डायरेक्ट काढून टाकलं त्याला. पुढचा मागचा काही विषय बघितला नाही, पैसला ऑन द स्पॉट. आत्ता पण ह्याच्याकडनं जे नुकसान झालं ना, माझ्या डोसक्यात पहिला विचार काय आला, म्हटलं आईचा भीत असते तर काय केलं असतं, म्हणलं आपण तेच करायचं. बरोबर आहे. हा पण आम्ही एवढ्यावर सोडलं नसतं बरं का. 1.5 कोटीचं नुकसान करणाऱ्याला आम्ही जेलमध्ये टाकला असता. हेच बोललो मी त्याला. आणि मला हीच भीती होती, म्हटलं जर तुम्हाला कळलं ह्यो विषय तर तुम्ही डायरेक्ट खटक्यावर बोट ठेवणार, असलं काहीतरी करणार. म्हणताना ह्यो विषय मी तुम्हाला सांगत बी नव्हतो. असं काही नाही अधिपती. अहो जे काय असेल तर मनमोकळेपणाने सांगत जा की आम्हाला. आमची काही दहशत आहे का तुम्हाला? तेच काय तर काय बोलताय सर. पण आता काय झालंय माहितीये का अधिपती, ह्या सगळ्यातनं एक मोठा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. काय गैरसमज कुणाचा? योच फरक आहे तुमच्यात आणि आमच्यात. आम्ही यो पण विचार केला असता, तुम्ही ना सगळ्या बाजूने विचार करत नाही. काय कसला विचार? अहो या सगळ्यामध्ये तुम्ही सुनबाईंचा विचार केला काय? त्यांचा कसला विचार? ऐका आता. हो आता आपल्या घरात काय घडलंय, तुम्ही स्वतःच्या हाताने सुनबाईंना घराबाहेर काढलं. आता त्यांच्या होणाऱ्या मेवण्याला तुम्ही नोकरीवरून काढलंय. त्यांच्या घरात केवढं मोठं वादळ उठलं असेल. हा त्यांना काय वाटेल, आपल्या घरच्यांच्या मागे हात धुवून लागलं की काय? नाही असं कशाला करू आपण. नाही 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 असं काय वाटणार नाही मास्तरीन. त्यांना खरं कळलं ना मास्तरीन महिना, मग असं काही वाटणार नाही. अहो पण खरं काय ते कळलं तर नव. आता त्या हिराबाई आणि त्यो निखिल ते काय खरं काय ते सांगणार आहेत? 1.5 कोटीचं नुकसान झालं म्हणून नोकरीवरून काढलं असं सांगणार आहेत होय? यांचा गैरसमज होणारच ना. नाही नाही पण नाही मास्तरीन बाईसनी असं काय वाटणार नाही. नाही होणार गैरसमज, मला माहिती आहे. नाही पण आम्हाला असं वाटतंय की तुम्ही जरा एकदा विचार करा. पण ते तर राहू दे आई साहेब, माझ्यासाठी ते लई महत्वाचं नाही आहे. जर लोक उद्या तुमच्याबद्दल काय वाटेल ते बोलायला लागले नाही, मला ते खपणार नाही. मग ते नाही सहन होणार, मी आधीच सांगाल. लोक आमच्याबद्दल कशाला काय बोलतील? असं कसं नाही बोलणार? त्या घटनेला काही लई दिवस झालेले नाही. त्या दायगुडीला तुम्ही काढला होता, 5 लाखाचं नुकसान केलं त्यानं म्हणून. हा बरोबर आहे की नाही? आत्ता इथं यानं 1-1.5 कोटीचं नुकसान केलंय. लोक काय म्हणणार, त्या दायगुडीला वेगळा न्याय लावला, आता ह्यो घरचा आहे म्हणून मग थोरल्या सरकारने मग ह्याला माफ केलं असं म्हणायला नको. मग तसं जर मग लोक बोलली ना, मग मी सगळ्यांनी काढून टाकेन. मग कुणाकुणाला काढून टाकू मी? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.